गोडसेनं गोळी झाडली नसती तर हिंदू कलमा पडत असते. जैन मुनींनी उधळली मुक्ताफळं. अहिंसेचा धर्म, हिंसेचं समर्थन. यदि गोडसे ने यदि छाती में गोली नहीं ठोकी होती तो पूरा हिंदू समाज आज कलमा पडला होता. अहिंसा परमो धर्म हा जैन धर्माचा मूलमंत्र. ज्या जैन मुनींनी आपल्या धर्मियांना अहिंसेचा मार्ग दाखवायला हवा, तेच जैन मुनी जाहीरपणे हत्येचं समर्थन करतायत. जैन मुनी निलेश चंद्र यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा ऐका. तेही थेट नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येबद्दलचं विधान ऐकाच. गांधी तेरा प्रेम सिर्फ चांद सितारों से था. गांधी तेरा प्रेम सिर्फ चांद सितारों में था, उसका फल हमने टुकड़ों में पाया. यदि गोडसे ने यदि छाती में गोली नहीं ठोकी होती तो पूरा हिंदू समाज आज कलमा पडला होता. धार्मिक व्यासपीठावरून शांतता आणि सद्भावनेचा संदेश देणं अपेक्षित असतं. मात्र निलेश चंद्र यांनी आपल्या भाषणातून फाळणीचा संदर्भ देत गांधींच्या हत्येचं समर्थन केल्यामुळं आता नवा वाद पेटलाय. काँग्रेसनं ही विकृती असल्याचा पलटवार केलाय. तर दुसरीकडे जैन मुनी हिंसेचं समर्थन का करतायत असा सवाल तुषार गांधींनी उपस्थित केलाय. जर हत्येचं समर्थन कोणी जर करत असेल तर निश्चित ते भारतीय संस्कृतीला धरून नाही किंवा कुठेतरी विकृतीच्या अंगाने बसतं. आणि या संदर्भात अहिंसा जे तत्व जैन धर्माचं आहे त्या तत्वालाही दुसरीकडे हे बाधा देणार आहे. एवढंच या निमित्तानं म्हणेल, गांधींच्या हत्येत कोण कोण सहभागी होतं, काय होतं. 7 आरोपी होते, एक माफीचा साक्षीदार झाला, दोघांना फाशी झाली, बाकी काहींना जन्मठेप झाली. पुराव्याच्या अभावी सावरकर त्यातून सुटले. हे सर्व हा असणारा दस्तावेज आहे. आश्चर्य वाटतं, कारण ज्या पंथाचा धर्माची स्थापना महावीर स्वामींनी अहिंसेवरती हे करून अहिंसेला आपला परमधर्म मानून केली होती, त्याचे मुनी असं जर सांगत हत्याचं आणि हिंसेचं समर्थन करायला लागले असतील तर मग मला वाटतं जैन समाजांनी हे विचार करायला हवा की असे मुनी त्यांच्या धर्माची शोभा वाढवत आहेत की धर्माला जास्त नुकसान करतात. जैन मुनी निलेश चंद्र आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारंवार समाजात फूट पाडणारी विधानं करायची हा जणू त्यांचा अजेंडाच झालाय. पण यावेळी जैन मुनींनी गोडसेची पाठराखण करून सर्व सीमा ओलांडल्या आहेत. धर्माच्या नावाखाली हिंसेचं बीज पेरणारे हे मुनी समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत? प्रशासन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार की पुन्हा एकदा धार्मिक भावना जपण्याच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मयूर राणेसह विकास मिरगणे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.